नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्जी शेख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. कालच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिलं होतं. त्याचा एक मी शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला टी डायग्राम दाखवतो की 8 रिएक्शन आहेत हे की अल्किल हॅलाइड्स व्हेन बॉइल विथ एक्युअस KOH. हिअर अल्किल हॅलाइड मध्ये बघा R पॉझिटिव्ह आहे आणि X निगेटिव्ह आहे. तर आपल्याला सबस्टिट्यूशन मध्ये काय करायचं आहे, हॅलाइड इज रिप्लेस्ड बाय सम अदर न्यूक्लियोफाइल. So when alkyl halide boiled with aqueous KOH, then it gives alcohol R-OH and KX. It means in this reaction X is replaced by OH. बघा. Similarly, when alkyl halide is heated with alcoholic KCN, potassium cyanide, the salt of strong base weak acid, then it gives alkyl cyanide RCN plus. आता हा सुद्धा halide काय होणार, K सोबत निघून जाणार KX. In this reaction, X is replaced by cyanide. Similarly, alkyl halide is heated with alcoholic AgCN, silver cyanide, the salt of weak base weak acid. Then exactly opposite reaction takes place. Instead of cyanide, we will get here isocyanide. कार्बिलामाइन म्हणतात त्याला. म्हणजे ह्या ठिकाणी X काय करतो, X is replaced by NC. NC म्हणजे कार्बिलामाइन, isocyanide. आणि हा X कशासोबत जातो, सिल्वर हॅलाइड. Similarly, alkyl halide when heated with excess of alcoholic ammonia, ammonia मध्ये अमाइन ग्रुप असतो NH2, then this X is replaced by H in the form of HX. आणि काय भेटतो आपल्याला ह्या ठिकाणी, alkyl amine RNH2. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये X is replaced by another nucleophile, that is NH2, प्रायमरी अमाइन आहे. Similarly, alkyl halide when heated with sodium alkoxide, तर सोडियम अल्कोक्साइड मध्ये बघा हा Na पॉझिटिव्ह आहे, O R निगेटिव्ह आहे. म्हणजे हा हॅलाइड काय करतो, त्यासोबत रिप्लेस होतो आणि आपल्याला भेटतो ROR डॅश. R डॅश महत्वाचा आहे ह्या ठिकाणी, प्लस NaX. म्हणजे ह्या ठिकाणी काय झाला, हा फॉर्मेशन इथरची फॉर्मेशन झाली. Similarly, alkyl halide is heated with silver salt of acid. ह्याच्यामध्ये सुद्धा हा R डॅश लक्षात ठेवायचा. Silver salt of acid, then it gives RCOO R डॅश. ठीक आहे, it is known as ester plus हा X काय सोबत जातो, AgX सोबत ह्या ठिकाणी जातो. ठीक आहे, this is known as ester. आता इंटरेस्टिंग रिएक्शन आहे पोटॅशियम नायट्राइड आणि सिल्वर नायट्राइड ची. इथे तुम्ही पहा KCN सोबत सायनाइड भेटलं आणि AgCN सोबत आयसोसायनाइड भेटलं. सिमिलरली व्हेन अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ, हीट करायचं नाही, लक्षात ठेवा, नायट्रो ग्रुप पॉवरफुल ग्रुप आहे तो, म्हणून अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ KNO2, देन इट गिव्स अल्किल नायट्राइल RON डबल बॉन्ड O प्लस हा K कशासोबत जातो, X सोबत. या ठिकाणी सुद्धा हा नवीन ग्रुप आलेला आहे. इट इज नोन एज अल्किल नाइट्राइट. And finally, alkyl halide react with AgNO2, silver nitride. It gives direct nitro compound, that is RNO2, nitroalkane plus AgX. In this reaction, X is replaced by, बघा X ची कशासोबत रिप्लेस झालेला आहे, ह्या ठिकाणी हा X is replaced by alkoxide group. X is replaced by this whole group, carboxylate group. This is negative part, बघा सगळे निगेटिव्ह आहेत. These are the nucleophiles. This is also nucleophile. Whole group is nucleophile. Okay, here also nucleophile. इथे सुद्धा बघा हा nucleophile आहे, हा सुद्धा nucleophile, हा nucleophile, हा सुद्धा nucleophile. And this is a nucleophilic substitution reaction. हे 8 रिएक्शन आहेत, महत्त्वाचे आहेत. From the point of examination you तुम्ही हे लिहून घेऊ शकता. तर दुसरी रिएक्शन आहे या ठिकाणी एलिमिनेशन रिएक्शन. बघा केमिकल प्रॉपर्टीज बघत आपण एलिमिनेशन रिएक्शन, और इट इज नोन एज डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. आता वर्ड एलिमिनेशन म्हणजे काय, काढून टाकायचं एखादा कोणत्या वस्तूला. So it is a chemical reaction in which two atom or group of atom is replaced by a small molecule like H2O, KBr. ते निघून जातात, एलिमिनेट होतात. And in alkyl halide generally dehydrohalogenation takes place. What is meant by D? D म्हणजे काय, लॉस, किंवा त्याला काय म्हणतो आपण, रिमोल.
काढून टाकायचं. कुणाला काढून टाकायचं? हायड्रो म्हणजे काय बघा, हायड्रोजन, and halo means halogen, means it is a chemical reaction in which loss of hydrogen and halogen from adjacent carbon to form alkene is known as dehydrohalogenation. An alkyl halide generally contain at least one beta hydrogen atom can undergo dehydrohalogenation easily. लक्षात ठेवायचं, at least one beta hydrogen atom. An alkyl halide having one beta hydrogen atom is boiled with alcoholic KOH, then it undergoes dehydrohalogenation, and generally this reaction is known as 1,2 elimination. बघा याला काय म्हणतात? 1,2 elimination reaction. 1,2 म्हणजे adjacent position असतात म्हणून याला 1,2 elimination म्हणतात, किंवा बीटा elimination. बीटा elimination. आता तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की अल्फा बीटा म्हणजे काय. आता एक उदाहरण देतो बघा अल्किल हायड्राइड मध्ये मी. बेस्ट एक्झाम्पल CH3 CH2Br इथिल ब्रोमाइड मध्ये ज्या ठिकाणी हॅलोजन असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो, आणि नेक्स्ट टू अल्फा इज ऑब्वियसली बीटा. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा, हे जे हायड्रोजन आहे तो बीटा हायड्रोजन आणि हॅलोजन काय आहे? अल्फा. याला काय करायचं आहे? काढून टाकायचं. डायरेक्ट काढता येत नाही. रिएक्शन में काय म्हणलं ना, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. तर ह्याला त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? KOH घ्यायचं. कोणता KOH? ऍक्युअस नाही, अल्कोहोलिक. मीडियम सुद्धा लक्षात ठेवा. ऍक्युअस जर घेतला आपण तर अल्कोहोल भेटणार. when ethyl bromide is boiled with alcoholic KOH, then this potassium, बघा ह्या ठिकाणी काय आहे? पोटॅशियम एक रिएजंट आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, K प्लस OH मायनस. आणि इथे सुद्धा बघा हा जे हायड्रोजन आहे तो पॉझिटिव्ह आहे, हॅलोजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, म्हणून हा K ह्याच्यासोबत रिएक्ट होतो इन द फॉर्म ऑफ KBr बाय प्रोडक्ट, आणि हा OH ह्याच्यासोबत जातो इन द फॉर्म ऑफ H2O. म्हणजे आपल्याला काय भेटणार बघा, इट गिव्स करस्पॉन्डिंग अल्कीन प्लस स्मॉल मॉलिक्यूल KBr प्लस H2. And why it is known as beta elimination? Because the hydrogen atom from beta carbon is eliminated with the halogen atom of alpha carbon. Hence it is known as 1,2 elimination. बघा हा 1 halogen is always at first carbon atom. नंबरिंग तुम्हाला माहिती आहे नॉमेनक्लेचर मध्ये. तर 1,2 elimination म्हणतात किंवा ह्याला बीटा elimination म्हणतात. So once again I repeat the definition. What is dehydrohalogenation? It is the loss of hydrogen from beta carbon and halogen from alpha carbon to form alkene is known as dehydrohalogenation. And why it is known as beta elimination? Because hydrogen atom, alkyl halide, contain at least one. Sometimes some alkyl halide contain 2 beta hydrogen, no doubt. Later on we will discuss that. ते आपण पाहणार आहोत. ते 1,2 elimination किंवा beta elimination म्हणतात. आता मी तुम्हाला उदाहरण देतो ह्या ठिकाणी बघा. प्रायमरी alkyl halide like 3 alkyl halide आहेत. All alkyl halide undergoes dehydrogenation easily because they contain alpha halogen atom and beta hydrogen atom on adjacent carbon atom. So for example बघा, primary alkyl halide like ethyl bromide CH3 CH2Br हे प्रायमरी आहे का? halogen attached to primary carbon is boiled with alcoholic KOH. boil medium लक्षात ठेवायचं alcoholic. Then what happened? Loss of hydrogen from this, halogen from this, takes place in the form of KBr plus H2O. आणि काय भेटणार आपल्याला? अल्कीन like ethylene. हे झालं ethylene बघा. This is known as ethene or ethylene. Similarly, secondary alkyl halide जर आपण घेतलं, secondary alkyl halide म्हणजे the alkyl halide in which halogen atom is directly attached to secondary carbon is known as secondary alkyl halide like secondary propyl bromide. Okay, it is alpha carbon. What is alpha carbon? The halogen present on that guy, it is alpha. It has 2 beta carbon, this or this. We can replace one. Okay, बघा ह्या ठिकाणी secondary alkyl halide like secondary propyl bromide boiled with once again alcoholic KOH, then undergoes dehydrohalogenation, loss of halogen from alpha and hydrogen from beta to form alkene. बघा CH3 CH double bond CH3 plus. आता हा हॅलोजन काय सोबत जाणार? KBr, हायड्रोजन H2O.
याचं नाव झालं प्रोप 1 इन, प्रोप 1 इन, प्रोपीन सुद्धा म्हणतो. Similarly, tertiary alkyl halide. What is tertiary alkyl halide? It is a halide in which halogen atom is directly attached to tertiary carbon, is known as tertiary alkyl halide, like tertiary butyl bromide. This is tertiary. Why tertiary? Halogen attached to carbon having no hydrogen atom. Similarly, it boils with alcoholic KOH. Then once again it undergoes dehydrohalogenation. This is what alpha halogen atom. This is what beta. You can remove anyone, doesn't matter. इथला आपण हायड्रोजन काढून टाकू, काय येतं बघा. इट गिव्स isobutene CH3C, बघा, डबल बॉन्ड CH3 प्लस KBr प्लस H2O. व्हॉट यू कॉल इट? काय म्हणतात त्याला? isobutene. किंवा IUPAC नेम मध्ये बघा 1 2 3. दिस इज 2 मिथिल प्रोप 1 इन. बघा हा काय झाला? टर्शरी. हा काय होतं? सेकंडरी. हा काय होतं? प्रायमरी. The primary alkyl halide ethyl bromide boiled, it gives ethene. Secondary propyl bromide prop 1 इन. Tertiary butyl bromide isobutene. In all these case what happened? There is the loss of hydrogen from beta and halogen from alpha. Hence it is known as 1-2 elimination. पण मित्रांनो पहा तुम्ही, जर एक अल्किल हॅलाइड आहे त्याच्यामध्ये जर 2 बीटा हायड्रोजन ऍटम असतील तर मग काय करायचं? हा प्रॉब्लेम आहे. तोच नाही इथे या ठिकाणी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. एक अल्किल हॅलाइड आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये मी लिहितो या ठिकाणी बघा, दिस इज secondary butyl bromide, or in IUPAC it is known as 2-bromobutane. महत्वाची रिएक्शन आहे. This is 2-bromobutane. 2-bromobutane किंवा secondary butyl bromide. Once again boiled with alcoholic KOH. No doubt they undergoes dehydrohalogenation. बघा. But here 2 alpha hydrogen, only 1 alpha halogen atom is there, but there is a presence of 2 beta hydrogen. This is also beta hydrogen, this is also beta. We can't need, this is beta 1, this is beta 2. Okay, beta hydrogen atom आहे आणि हा अल्फा आहे. नो डाउट हा जे हायड्रोजन आहे हा अल्फा आहे. इलिमिनेशन मध्ये काय माहिती आहे आपल्याला? दिस इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम वन कार्बन, हॅलोजन फ्रॉम अनदर. तर काय भेटेल इथं बघा, इफ I eliminate the hydrogen from beta 1 carbon, then we will get one alkene. The name is 1-butene. बघा हा इथला हायड्रोजन मी काढून टाकणार. काय येते बघा, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. व्हॉट यू कॉल इट? ह्याला म्हणतात ब्यूट 1 इन. का डबल बॉन्ड इथे आहे बघा, 1 2 3 4. सिमिलरली जर मी हा पण हायड्रोजन रिप्लेस करावा लागेल का? कारण इलिमिनेशन मध्ये हॅलोजन फ्रॉम अल्फा, हायड्रोजन फ्रॉम बीटा. आता हा इथलं जर हायड्रोजन काढून टाकलं तर आपल्याला भेटेल या ठिकाणी ब्यूट 2 इन. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. इट इज नोन एज ब्यूट 2 इन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी की 2 प्रोडक्ट आले सर, मग मेजर कोण आणि मायनर कोण? तो secondary butyl bromide or 2-bromobutane has 2 beta hydrogen atom. When undergoes dehydrohalogenation, it forms 2 different products. One is but 2 in 20%. बघा हा काय 20% आहे आणि हा आहे 80%. The formation of these 2 products can be explained on the basis of 2 different rules. 2 नियम आहेत. पैकी पहिला आहे हॉफमन्स रूल. बघा हॉफमन आणि सेटझेफ दोन आहेत. आता सेटझेफ दाखवतो मी बघा. रशियन केमिस्ट होता सेटझेफ रूल आणि दुसरा आहे हॉफमन्स रूल. आता तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी मेजर प्रोडक्ट कोण आहे? तुम्हाला माहित आहे मार्कोनिकफ आणि अँटी मार्कोनिकफ रूल. तर त्याच सारखा या ठिकाणी आहे
depending upon the removal of beta hydrogen atom either from beta 1 or beta 2 there is a formation of two product आता तुमच्या सोयीसाठी मी लिहिलेलं आहे ते बीटा 1 ह्याला लक्षात ठेवा बीटा 1 म्हणून if hydrogen is replaced from beta 2 carbon हा beta 2 carbon आहे हा then it gives the alkene having more substituted बघा substitution किती आहे डबल बॉन्डला दोन अल्किल ग्रुप आहेत सिंपल सांगतो तुम्हाला if hydrogen is replaced from dash CH2 group it gives more substituted alkene बघा more substituted alkene major product कौन है मेरे that is butene according to Sertsev hydrogen replaced from this carbon having less number of hydrogen atom gives more substituted alkene hence we get 80% butene but according to Hoffman opposite सांगितलं त्यांना Hoffman rule काय सांगितलं if hydrogen is replaced from this beta 1 म्हणजे काय हा हायड्रोजन कसा आहे हा हायड्रोजन इज रिप्लेस फ्रॉम डॅश CH3 ग्रुप डॅश CH3 ग्रुप बघा इथं तर इट गिव्स काय भेटणार बघा इट गिव्स लेस सबस्टिट्यूटेड लेस हाऊ मेनी सबस्टिट्यूशन आर देयर ब्यूटेन ओनली वन एकच ग्रुप आहे बघा अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट आहे डबल बॉन्डच्या बाजूला इट गिव्स लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन कोणता आहे बघा मित्रांनो दॅट इज ब्यूट 1ene हा व्हाट इज द मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेटसेफ नुसार ब्यूट 2ene इज मेजर हॉफमन नुसार ब्यूट 1 मेजर तर लक्षात ठेवायचं व्हेनेवर द अल्किल हॅलाइड कंटेनिंग 2 more than 1 that is 2 beta hydrogen atom then there is a possibility of two products formed according to Sertsev butene is a major and according to Hoffman but 1 is minor का sorry Hoffman नुसार but 1 is major and formation of these two product कशावर पुन्हा डिपेंड आहे जर हायड्रोजन कार्बन कॅरिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम more substitute alkene hydrogen replaced from carbon carrying more hydrogen atom less substitute alkene okay ये लिहून घ्या next reaction है last reaction with active metals like magnesium sodium they react with alkyl halide to form a organometallic compound what is organometallic compound a compound containing carbon carbon single bond carbon hydrogen single bond and carbon metal bond is known as organometallic compound so alkyl halide react with active metals like magnesium और सोडियम दे गिव्स ए करस्पॉन्डिंग ऑर्गेनोमेटॅलिक कंपाउंड तर आपण वन बाय वन बघू त्या ठिकाणी दोन रिएक्शन आहेत पैकी पहिली रिएक्शन आहे ठिकाणी रिएक्शन विथ मॅग्नेशियम that is formation of Grignard reagent reaction with Mg magnesium is very active metal it is divalent you know and when alkyl halide is react with magnesium metal in presence of dry ether लक्षात ठेवायचं फार महत्त्वाचं हा in presence of dry ether as a solvent then it gives RMgX it is known as GR Grignard reagent so what is Grignard reagent alkyl magnesium halide is known as Grignard reagent when alkyl halide is react with metal magnesium in presence of dry ether it gives alkyl magnesium halide it is known as addition insertion reaction हे मॅग्नेशियम ऍड सुद्धा होते आणि इन्सर्ट होत आहे दोघांच्या मध्ये कारण मॅग्नेशियम हा डायव्हलेंट आहे and why it is known as Grignard what is Grignard reagent then alkyl magnesium halide is known as Grignard reagent alkyl magnesium simple लिहायला फार सोपं आहे RMgX alkyl magnesium halide is known as Grignard reagent and it was this why it is known as Grignard reagent because it was discovered by scientist Victor Mayer Grignard साइंटिस्ट नाव होतं परीक्षेमध्ये विचारते हे
Victor Mayer Grignard in 1900. And for that purpose, he was awarded Nobel Prize. Nobel Prize भेटलेला आहे बघा. Nobel Prize for his contribution towards Grignard region in 1911. 1911 मध्ये नोबेल प्राइज भेटलेला ग्रिग्नार्ड region. फॉर एक्झाम्पल आपण लिहू शकतो RMGX म्हणजे काय बघा. इन RMGX, R म्हणजे अल्किल ग्रुप, X means halide, Mg means magnesium. For example, CS3MgI is the best Grignard reagent. Why? Because it contains more reactive halide and more active alkyl group. Hence it is one of the best Grignard reagent. भरपूर उदाहरण आहेत आपल्याकडे. काय नाव आहे सर? मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. बघा आता इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. कोणताही हॅलाइड मीन्स एनिथिंग, क्लोराइड, आयोडाइड, ब्रोमाइड. हे बघा CS3 CH CS3 Cl हे आहे ते बघा MgCl. काय म्हणतो ह्याला? सेकंडरी प्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड. कोणतेही एटसेट्रा. अँड हाऊ इट इज प्रिपेअर्ड. ग्रिग्नार्ड रिएजंट कसं तयार करायचं आता बघ. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट सुरुवातीला दाखवलं मी. हाऊ इट इज प्रिपेअर्ड? व्हेन अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम, ड्राय मॅग्नेशियम, रिबन, पातळसे रिबन असते. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एथर it gives RMgX, that is alkyl magnesium halide. For example दाखवतो मी तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटचं बघा. When alkyl halide like आपण प्रिपरेशन बघत होतो. This is the preparation. परीक्षेमध्ये प्रश्न येतो what is Grignard reagent, how it is prepared. What is Grignard reagent? Simple. Alkyl magnesium halide is known as Grignard reagent. It is represented as RMgX. त्याचं उदाहरण सुद्धा बघितलं. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट बघणार आहोत आपण ह्या ठिकाणी बघा. अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एथर, इट गिव्स RMgX. That is organometallic compound, one of the best organometallic compound. For example, methyl iodide react with magnesium in presence of dry ether. Dry ether फार महत्त्वाचं आहे. ड्राय एथर लिहिलं नाही परीक्षेमध्ये मार्क भेटणार नाही ना, लक्षात ठेवायचं. It gives CS3MgI, methyl magnesium iodide. Similarly, one more example, ethyl bromide react with heat. अजिबात करायचं नाही कारण इथं हा एक्सक्लुसिव्ह सॉल्व्हेंट आहे. React with magnesium in presence of dry ether, it gives C2H5MgBr, that is ethyl magnesium bromide. तर ग्रिग्नार्ड रिएजंट फार महत्त्वाचे आहेत. And in Grignard reagent, two bonds are there, CMg bond and MgX bond. तर CMg bond कोणता आहे? CMg कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड हा हायली पोलार आहे बघा. CMg बॉन्ड हायली पोलार. आणि दुसरा एक बॉन्ड आहे Mg-X आयनिक इन नेचर. बघा लक्षात ठेवायचं. डायव्हॅलेंट आहे मॅग्नेशियम म्हणून तो पोलार आहे, पोलॅरिटी डेव्हलप करतो दोघांना. CMg बॉन्ड इज हायली पोलार अँड MgX बॉन्ड इज MgX बॉन्ड हा ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा बॉन्ड आहे आयनिक, हा बॉन्ड आहे पोलार. आणि म्हणून ग्रिग्नार्ड रिएजंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हायली रिएक्टिव्ह. हेन्स दे रिएक्ट विथ वॉटर, alcohol and ammonia to form corresponding hydrocarbon. One of the best application of Grignard reagent दाखवतो तुम्हाला बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट ची एक ऍप्लिकेशन आहे. जर ग्रिग्नार्ड रिएजंट कंपाऊंड सोबत रिएक्ट झाला समजा एखाद्या पाण्यासोबत बघा. बेस्ट ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलं मी CS3MgI रिएक्ट विथ वॉटर. हा दिस इज वॉटर असं पण लिहू शकतो आपण H2O. then what happen? It gives a hydrocarbon R-H आणि आपल्याला ह्या ठिकाणी बाय प्रोडक्ट भेटतो MgXOH. This is a hydrocarbon like methane, ethane. Similarly, same Grignard reagent when react with alcohol बघा हा अल्कोहल CH3OH. then once again it gives hydrocarbon. कोणता हायड्रोकार्बन भेटणार बघा ह्या ठिकाणी? हा हायड्रोकार्बन भेटणार CH3CH3 प्लस MgIOH. ठीक आहे, तुम्ही एक I घ्या या ठिकाणी. ठीक आहे,
आणि अमोनिया जर खेळलं तर सेम बघा, अमोनिया सोबत सुद्धा CH3MgI रिएक्ट विथ अमोनिया, हा अमोनिया आहे. कसे लिहू शकतो तुम्ही अमोनियाला, NH3 असं. ठीक आहे, काय नाही या ठिकाणी बघा अमोनियाला हा CH3H म्हणजे मिथेन. ओके, हा H येणार आहे. ह्या ठिकाणी काय होणार मग MgI NH2. बघा हायड्रोकार्बन भेटणार या ठिकाणी, लक्षात ठेवायचं हायड्रोकार्बन. सॉरी, इथं हा हायड्रोजन इथे ऍड होणार, सॉरी मिथेन भेटणार आणि हा ग्रुप इथे येणार. हे बघा, दिस इज मिथेन, हायड्रोजन हायड्रोकार्बन आहे सगळ्यामध्ये. हा इथला हायड्रोजन, दिस हायड्रोजन, दिस हायड्रोजन अँड दिस हायड्रोजन. ओके, तर दिस इज ए रिएक्शन विथ मॅग्नेशियम. आता याची पुढची रिएक्शन एक आहे रिएक्शन विथ सोडियम मेटल. लास्ट रिएक्शन आहे रिएक्शन ऑफ सोडियम मेटल, दॅट इज वुड्स रिएक्शन. ऍक्टिव्ह मेटल मध्ये बघत आहोत आपण. ह्याच्या अगोदर मॅग्नेशियम बघितलं, ग्रिग्नार्ड रिएजन, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ मॅग्नेशियम in presence of dry ग्रिग्नार्ड रिएजन. Similarly, mixture of alkyl halide is react with metal sodium, active metal आहे बघा, in presence of dry ether. Once again very important, dry ether. आता ह्या ठिकाणी एक हॅलोजन एक सोडियम, दोन हॅलोजन आहेत म्हणून दोन सोडियम घ्यायचे. सिंपल रिएक्शन आहे सबस्टिट्यूशन. इट गिव्स ए हायर अल्केन कंटेनिंग ट्वाइस नंबर ऑफ कार्बन. आता अल्किल हाइड मध्ये एक कार्बन आहे समजा, एक आणि किती झाले दोन, म्हणजे येणारा कोण आहे हायर अल्केन भेटणार. हे बघा RR प्लस 2NaX. हे जे हॅलोजन आहे हा आणि हा एक हॅलोजन काय होणार, तो जाणार NaX मध्ये. So mixture of alkyl halide react with metal sodium in presence of dry ether. It gives a higher alkane containing twice number of carbon. Reaction is known as Woods reaction because it was prepared by scientist Woods. म्हणून ह्याला Woods reaction म्हणतात. Higher alkane containing twice number of carbon. For example बघा, best example आहे Woods reaction चं. A mixture of methyl iodide, two molecules of methyl iodide is react with metal sodium in presence of dry ether. It gives a higher alkane containing twice number. methyl iodide मध्ये एक कार्बन आहे, किती भेटणार या ठिकाणी इथेन बघा CH3 plus 2NaI. Similarly one more example बघा, ethyl bromide. हॅलाइड मध्ये कोणतं आहे, ब्रोमाइड क्लोराइड आहे, ethyl bromide. Mixture of ethyl bromide react with metal sodium in presence of dry ether. It gives higher alkane. बघा आता दोनचा हायर काय डबल काय 4. हे निघून जाणार इथं बघा मित्रांनो, ज्या प्रकारे हे रिमूव्ह झालंय इथं सुद्धा 2NaBr जाणार आणि काय भेटणार इथं बघा, इट गिव्स ब्युटेन C2H5 plus 2NaBr. पण मित्रांनो जर मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड घेतलं तर तेव्हा काय होणार हे महत्वाचं आहे. Mixture of, if the mixture of two different alkyl halide, that is methyl iodide, a mixture of methyl iodide and a mixture of ethyl iodide are react with each other in presence of dry ether, then there is a possibility of formation of three product. तीन product भेटतील. तीन कसे भेटणार, two products are self coupled. सेल्फ कपलिंग होणार स्वतः. इथे बघा सेल्फ मिथिल भेटलं, काय भेटलं मिथिल, दोन मिथिल भेटले, काय भेटलं आपल्याला इथेन. सेल्फ कपल्ड कंपाऊंड आहे बघा, मेजर आहे तो, मेजर प्रोडक्ट आहे सेल्फ कपल्ड. सिमिलरली दिस इथिल बघा इथिल काय झालं, ब्युटेन भेटणार आपल्याला. दिस इज ब्युटेन, हायर अल्केन ब्युटेन, दिस इज इथेन. आणि जर आता हा मिथिल आणि हा इथिल कपल झाला, इट इज कपलिंग रिएक्शन, then it gives a minor product that is propane. C2H5CH3 म्हणजे प्रोपेन होतो बघा. these two are major. why they are major काय आहेत ते, कारण सेल्फ कपल्ड आहेत, सेल्फ कपलिंग आर मेजर. and this is what क्रॉस कपल्ड मायनर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, वुड्स रिएक्शन मध्ये
instead of different alkyl halide, if you take different alkyl halide, then we got three different product. Out of that three product, two products are major because they are self coupled, and one is minor because it is cross coupled. Okay, so this is a chemical properties or chemical reactions of alkyl halide. तीन बघितले आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये 8 बघितलं, इलिमिनेशन रिएक्शन पाहिले, त्याच्यानंतर रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल मध्ये ग्रिग्नार्ड रिएजन कसं तयार करतात, आणि वुड्स रिएक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड. ओके, थँक्यू व्हेरी मच. लिहून घ्या तुम्ही.